नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र देशामध्ये. आज आपण महाभारतातला एक महत्त्वाचा प्रसंग बघणार आहोत. जेव्हा महाभारताचे महायुद्ध अटळ आहे हे निश्चित झाले, म्हणजे शांतिदूत म्हणून भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतरही शांती प्रस्ताव धुडकावून खुद्द भगवान श्रीकृष्णांनाही दुर्योधनाने अपमानित केले. मग युद्ध क्रमप्राप्त झाले. हे अनेक राजकीय धोरणींच्या लक्षात आले. ते लक्षात आल्यानंतर दोन्ही पक्ष म्हणजे कौरव आणि पांडव युद्ध सामग्री आणि मनुष्यबळ यांची जमवाजमव करण्याच्या कामी लागले. म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि द्वारका गणराज्याची नारायणी सेना आपल्या बाजूने हवी म्हणून अर्जुन आणि दुर्योधन दोघेही द्वारकेला गेले. या प्रसंगात असे सांगितले जाते की ज्यावेळी हे दोघे द्वारकेत पोचले तेव्हा भगवान श्रीकृष्ण झोपले होते. मग ते जागे होईपर्यंत वाट पाहणे ओघाने आले. भगवंत झोपेतून उठल्यावर माझी बाजू पहिली मांडता आली पाहिजे म्हणून अहमअहमिकेने भगवंताच्या उशाजवळ दुर्योधन बसला. त्यामुळे अर्जुनाला पायाजवळ बसावे लागले. पण जेव्हा भगवंत जागे झाले तेव्हा एक नैसर्गिक सवय असते माणसाची की आपण जेव्हा झोपलेले उठून बसतो तेव्हा समोर पहिली नजर जाते. मग भगवान श्रीकृष्णांना समोर अर्जुन दिसला. मानव सुलभ स्वभावाने भगवंताने विचारले, अरे पार्था, कधी आलास? यावर श्रीकृष्णांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी दुर्योधन म्हणाला, वासुदेवा, पहिला तर मी आलोय. त्यावर भगवंत म्हणाले, अरे वा दुर्योधना, तू पण आलास? मग विचारपूस अर्थात सोपस्कर उरकल्यानंतर भगवंतांनी येण्याचे प्रयोजन माहीत असून पण दोघांनाही विचारले. तेव्हा युद्धात तुम्ही आणि तुमची नारायणी सेना या उभयतांनी आमच्या बाजूने लढावे अशी मागणी केली. दोघेही भगवंताचे नातेवाईक, पांडव सख्या आत्याची मुले तर कौरव आत्याच्या जावेची, अर्थात दोघेही नातेवाईक. तसा प्रसंग बिकट होता. पण संत साहित्यात भगवान श्रीकृष्णांना चतुरातु शिरोमणी अशी उपाधी मिळाली. मग भगवंतांनी एक तोडगा काढला. ते म्हणाले, माझी नारायणी सेना आणि सेनापती कृतवर्मा एका बाजूला आणि मी एकटा तोही निशस्त्र एका बाजूला, असे माझ्या सेनेचे दोन भाग करतोय. ज्याला जे पाहिजे ते घ्या. हा, पण दुर्योधना, अर्जुन लहान आहे आणि लहानांचा हट्ट पुरवावा लागतो म्हणून त्याला पहिले मागू दे. दुर्योधनाला जरा चिंता वाटली की जर अर्जुनाने कृतवर्म्यासह नारायणी सेना मागितली तर, कारण त्याच्या लेखी निशस्त्रीय श्रीकृष्ण काय कामाचा. पण इथे अडचण अशी होती की दुर्योधन मागणारा होता आणि मागणाऱ्याचा देणाऱ्यावर ते अधिकार चालत नाही. त्यामुळे गप्प बसण्याशिवाय दुर्योधनासमोर कुठलाही पर्याय नव्हता. भगवंताने आपल्या सैन्याची नारायणी सेना आणि स्वतः निशस्त्री असे दोन विभाग केले. अर्जुनाला मागायला पहिला सांगितलं. त्यामुळे अर्जुन म्हणाला, हे माधवा, मला तुझी नारायणी सेना नको, तर मला फक्त नारायण हवा. झाले. दुर्योधनाला वाटले मूर्ख आहे अर्जुन. नारायणी सेना, तेही पराक्रमी यादव सेनापती कृतवर्म्यासह मिळण्याची संधी असूनही त्याला त्या संधीचे सोने करता आले नाही. अर्थात स्वतःच्या नशिबावर दुर्योधन खुश झाला. मग जेव्हा परत हस्तिनापुराला दुर्योधन गेल्यावरती त्याला शकुनी मामाने मूर्खात काढले. तो भाग नंतर कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता ही कथा सांगताना बरेच अभ्यासक असे म्हणतात की जेव्हा भगवान श्रीकृष्ण झोपले असताना अर्जुन आणि दुर्योधन गेले आणि भगवान जागे होईपर्यंत अर्जुन पायाजवळ बसला, तर दुर्योधन मस्तकाजवळ बसला, अर्थात मस्तकात गेल्यासारखा झाला. मुळात याचा अर्थच असा होतो की तो मस्तकात गेला, आणि जो मस्तकात गेला त्याच्या 100 जणांपैकी एकही शिल्लक राहिला नाही, आणि जो पायाजवळ बसला त्याच्या केसालाही धक्का लागला नाही. ही आहे महाभारतातली कथा. आता हीच गोष्ट आज 2014 नंतरच्या भारतीय राजकारणात आपल्याला दिसते. ही कृष्णनीती आज आपल्या राजकारणात सातत्याने आणि प्रकर्षाने अनुभवाला येते. जे हे कृष्णनीती अचूकपणे राबवित आहेत त्यांची नावे आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शहा. या दोघांच्या अगोदरही भारतीय जनता पार्टी होती, पण अशा कृष्णनीतीचा वापर कधी पाहण्यात आला नाही. ती अशा प्रकारे वापरणे योग्य की अयोग्य हा वेगळा विषय होऊ शकतो. पण पुढे अजूनही अनेक प्रसंग आहेत
कृष्णनीतीच्या प्रभावाने अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी कसे हाताळले तेही पाहूया. अर्थात भारतीय राजकारणामध्ये आजच्या तारखेला पावलावरती आपल्याला कृष्णनीती पाहायला मिळते हे मला म्हणायचं आहे. पण आज मी जो प्रसंग महाभारत अर्थात भगवान श्रीकृष्ण चरित्रातील सांगतोय तो असा की जो डोक्यात गेला तो आयुष्यातून उठला आणि जो पायाजवळ म्हणजे सोबत राहिला त्याला संपूर्ण सांभाळला. आता बघा, डोक्यात गेलेले राहुल गांधी, उद्धव ठाकरे, लालू प्रसाद यादव, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, महाराष्ट्र ज्यांना राजकारणातले भीष्माचार्य म्हणून ओळखतो ते माननीय शरद पवार साहेब. आणि आता दुसरा भाग, पायाजवळ बसलेले एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार, चंद्रबाबू नायडू, हेमंत बिस्व शर्मा, शुभेंदू अधिकारी, पवन कल्याण आदी. मला या प्रसंगातून हेच सांगायचं आहे, कृष्णनीतीचा वापर आजच्या राजकारणामध्ये होताना दिसतो. फक्त आपल्याला डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे ते कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.